ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट, 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही. 2 खासदार उद्या बैठकीला हजर राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेला आशा, सूत्रांची माहिती. तर उद्याची बैठक निर्णायक ठरणार. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीवरून ठाण्यात दाखल. कायदेशीर बाजू तपासून पक्षप्रवेशाची घोषणा करणार. वर्धापन दिनी 6 खासदारांचा प्रवेश होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटल्याची चर्चा. बंडखोर खासदारांचं कालच लोकसभा अध्यक्षांना पत्र. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार. तर 15 कोटी दिल्यानंतर विमानात बसले. संजय राऊतांचा दावा. आधी राजीनामा द्या. बेईमान म्हणत बंडखोर खासदारांना शिव्याही हासडल्या. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय. शिरसाठांचा हल्लाबोल. तर राऊतांचे आरोप नेहमीचेच. राऊतांच्या आरोपांवर शिरसाठांचं उत्तर. ओमराजे निंबाळकर 3 तास पुणे विमानतळावरच. दिल्लीला न गेल्याचा ओमराजे निंबाळकरांचा दावा. तर अजूनही तुम्ही ठाकरेंसोबतच आहात का, या प्रश्नावर मात्र ओमराजे निरुत्तर. पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता. निकाल बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या, असा ओमराजेंवर दबाव. राऊतांचा दावा. मी कायम उद्धव ठाकरेंसोबतच. पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजे भाऊक. ठाण्यातनं 2 लोक आले होते. सोबत या, विकास निधी देतो अशी ऑफर दिली. राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी सांगितली इनसाइड स्टोरी. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार का जात आहेत याचा ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही. डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलाय, सुषमा अंधारेंचा आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं. 2029च्या निवडणुकीमध्ये प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट. तर एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद. तर मतदारसंघामध्ये मुबलक निधी देणार. शिंदेंचं आश्वासन, सूत्रांची माहिती. आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही. ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया. संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ. वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुखांना धमकी. मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार. मी कुणासोबत जायचं हे उद्याच कळेल. जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीत दिसतील. संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. तर बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. दरम्यान संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक. उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार. अहिल्यानगरमध्ये वाकचौऱ्यांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. संगमनेरमध्ये वाकचौऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. वाकचौऱ्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा. तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान. 31 उमेदवार रिंगणात. मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार. 22 जून रोजी मतमोजणी. राज्यात पावसाची दडी. तर अर्धा जून उलटला तरी सुद्धा आभाळ कोरडंच. पावसाच्या प्रतीक्षेनं बळीराजा चिंतेत. अनेक धरणं, विहिरींनी तळ गाठला. राज्यामध्ये शेतीसह पाण्याचा प्रश्नही गंभीर.